आणि यानंतर आपण थेट चेंबूरमध्ये जाऊयात। राष्ट्रवादीचं मूक आंदोलन सध्या सुरू आहे। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षच आंदोलन करत आहे। आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून हे मूक आंदोलन केलं जात आहे। सत्ताधारी पक्षच आंदोलन करत असल्यामुळे सरकारला एक प्रकारे हा घरचा आहेर मानला जातोय आणि महायुतीला अंतर्गत हादरे बसतायत असं म्हटलं तर ते गैर ठरू नये। यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। अजित पवारांनी असली आंदोलन करण्यापेक्षा सरळ राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणाले। तर दोन दृश्य आपण पाहतोय, एक चेंबूरमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलंय तर दुसरं पुण्यामध्ये देखील आंदोलन केलं जात आहे। राजे आम्हाला माफ करा अशा आशयाचे फलक हातामध्ये घेतले जात आहेत। जाहीर निषेध, निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार असो असं देखील सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते या मूक आंदोलनामध्ये सहभागी होऊन म्हणतायत। पुण्यामध्ये आंदोलनादरम्यान तोंडावरती काळी पट्टी बांधली गेली आहे, हातामध्ये फलक घेतले गेलेत। राजे आम्हाला माफ करा अशा आशयाचे हे फलक आहेत। तर चेंबूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच हे आंदोलन केलं जात आहे। राजकोटवरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल वर्षा निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीमध्ये समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत। पुतळा नेमका का पडला याची कारणं शोधण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। राज्य शासन आणि नौदलाची संयुक्त समिती गठीत केली गेलेली आहे। तर दुसरीकडे नवीन पुतळा उभारण्यासाठी देखील एका समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे। पुण्यातून मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, हे मूक आंदोलन सध्या कुठे सुरू आहे आणि सत्ताधारीच पक्ष आंदोलन करत असल्यामुळे अनेकांचं याकडे लक्षही आहे। हे मूक आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यात ज्या ठिकाणी उभारण्यात आला त्या SSPMच्या मैदानावरती सुरू आहे, पुतळ्याच्या खाली सुरू आहे। आणि तू जसं म्हणालीस की एकीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे आणि दुसरीकडे या पक्षाकडून आज राज्यभरामध्ये मालवण मधल्या दुर्घटनेच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहेत। आणि तशा सूचना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संपूर्ण प्रदेशच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्यामुळे दोन्ही डगरींवरती हात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का असाही प्रश्न विचारला जातोय। आणि महायुतीमधला 3 पैकी एक पक्ष यामध्ये वेगळी भूमिका घेताना दिसतोय आणि ही भूमिका पूरे हिंदुस्तान वालों के लिए एक देवत के रूप में सामने है। मंदार, थोडंसं थांबू दे, प्रतिक्रिया जाणून घेऊ। पूरे महाराष्ट्र के लोग, पूरे भारत के लोग हम चाहते हैं कि इस राजनीति ना की जाए। कोई भी पार्टी हो, विरोधक हो, वो अपना जो उनका जो विरोध जता रहे। हमारे तरफ से भी एक ही मांग है कि ये पूरे प्रोसीजर क्या कर रहा है पूरे प्रोसेस में जिधर से प्लानिंग चालू हुई, एग्जीक्यूशन चालू हुआ और कॉन्ट्रैक्टर तक जहाँ तक और एग्जीक्यूशन हुआ है वो पूरे प्रोसीजर की बोलते ना एक जांच होए और उसमें जो भी जिम्मेदार उसके ऊपर सख्त के सख्त कारवाई हो। ये हमारा एक सत्ताधारी पक्षात आहात आणि तुम्ही आंदोलन करता आहात, एकंदरीतच तुमच्या महायुती सरकारला घरचा आहेर देताय काय रिपीट महायुती सरकारला तुम्ही स्वतः घरचा आहेर देताय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही छत्रपति शिवाजी महाराज जो है हमारे देवत के तौर पे सामने आते हैं और हम उनको देवत मानते हैं। और उनके पुतले के साथ ऐसा एक दुर्घटना होना, वो हम भी उस चीज़ का हमारी पार्टी भी विरोध करती है। और हमारी सिर्फ एक ही मांग है कि पूरे जो पूरा इंसिडेंट है प्लानिंग से लेकर एग्जीक्यूशन तक और जो भी उसमें जिम्मेदार है वो जिम्मेदार को पूरी उसके ऊपर पूरी सख्त कार्रवाई होनी चाहिए। लेकिन कार्रवाई की मांग आप ही कर रही हैं, सरकार भी आपकी है। संजय राउत कहते हैं कि अजित पवार को इस्तीफा देना चाहिए, आंदोलन करने से कुछ नहीं होता।
अजित दादा ने कल भरे मंच पे 13 कोटी महाराष्ट्र की जनता से माफ़ी मांगी और उनकी अभी यही मानना है कि जो भी इसमें अपराधी है उसके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए। तो कार्रवाई का अधिकार और शक्ति तो आपकी सरकार के पास है। कैसा ये कोई सरकार से सीमित विषय नहीं है। हा जो विषय आहे तो सगळ्यांच्या भावनेशी जुडलेला आहे। कुठला पक्षीय राजकारण याच्यामध्ये येता कामा नये अशी आमची भावना आहे। आमचे नेते आदरणीय अजितदादांनी कालच या ठिकाणी 13 करोड जनतेची माफी मागितली, परंतु आज जगभरातली जे भारतीय आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत आणि आम्ही त्यात भारतीय म्हणून आमच्याही भावना त्या स्वरूपाच्या आहेत आणि म्हणूनच आज आत्मक्लेश आंदोलन या माध्यमातून आपण या ठिकाणी आज महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करू शांततेने आम्ही आंदोलन करतो। सत्ताधारी पक्ष म्हणून अजित पवारांना भूमिका बजावली, माफी मागितली। तर चेंबूरमध्ये सना मलिक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आणि पुण्यातून या आंदोलनासंदर्भात अपडेट देत होते मंदार गुंजारी। मंदार, तुमचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।